tenniscricket.in चे कॅमेरामॅन आमचे अतिशय चांगला सुंदर व्ह्यू दाखवत असताना नेताजी सुभाषचंद्र बोसचं भव्य दिव्य 18 एकरचे क्रीडांगण डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन. क्रिस करून पहिला चेंडू ऑन साईडला उचलायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लागला, चेंडू पुल केलाय, चेंडू ट्रॅव्हल होते सीमा रेषेकडे, आतमध्ये अडवलंय, लास्ट मोमेंटला गुड फिल्डिंग. 2 धावा पूर्ण करत असताना 2 धावांनी आपलं खातं उघडतायत या ठिकाणी आपण बघतोय. महादेव बॉयजचे कॅप्टन फॉर AM या वेळेला बॅकफुटला थांबून नॉन साईडला आफा पुल करत असताना चेंडूला डीप मध्ये पाठवताय 6 धावांसाठी. क्रीज कॉर्नरवरून टाकलाय, खाली बसून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. ब्युटिफुल टायमिंग, जेंटल टच, लेट. यावेळेला बॅट अँड पॅचच्या मध्ये बॉटम हँड ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. या वेळेला खाली बघतोय आपण चेंडू आल्यानंतर सुरेख टायमिंग. कुणाल त्या ठिकाणी चेंडूला उचलतायत ऑफ साईड. या वेळेला मिडल स्टंपवर चेंडू थोडा खाली होता, गॅप मध्ये खेळले, ब्युटिफुल टायमिंग. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून तो चेंडू बाउंड्रीकडे काढत असताना 2 चेंडू मध्ये त्या ठिकाणी 10 धावा करून 5 स्ट्राईक वर सौरव. या वेळेला बॉटम हँड ऑफ साईडला खेळतायत त्या ठिकाणी. मिड ऑफला जेल घेतला जातोय. ब्रेक थ्रूची खूप गरज होती कारण धावांचा पाऊस सातत्याने चालू होत, भक्कमपणे उभी राहते. हे चित्र दिसलंय मागच्या 4 दिवसात. यावेळेला चेंडू फुल लेंथ होता, खूप सुंदर पद्धतीने बॉटम हँडचा वापर करत असताना ऑन साईडला टायमिंग करतायत. या वेळेला खाली बसून संदीप पाटील स्टाईल मात्र खेळायचं होतं. ऑन साईडला चेंडू येतोय, ऑफ साईडला गरज होती का असा प्रश्न होता. बॉल हवेत आणि थेट सीमारेषा पार. रोशनच्या फटक्याचा आविष्कार. आले तुफान किती. यश स्ट्राईक असेल कॅप्टन. श्रीकांतच्या खात्यात विकेट जाईल. यशला बाद करण्यासाठी त्याने डाव टाकला आणि डाव जिंकला सुद्धा. श्रीकांतचं रॉयल स्टनर्ससाठी बघायला मिळतंय का परत बघायचंय प्रश्नचिन्ह आहे. श्रीकांत ओव्हर द विकेट. चांगला बॉल. जर श्रीकांतचे असे बॉल असले जे फलंदाजांना ओळखता येणार नाही. क्षेत्ररक्षण चुकलं. बॅकअप आहे, बॅकअप सुद्धा कामी आलाय का. बॉल अडवला गेलाय. ओव्हर द विकेट श्रीकांत. हो रीच मध्ये होता, आउट ऑफ रीच. आपल्या टप्प्यात आला तर कार्यक्रम पक्का असतो. राहुलने बॉल पाठवला थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अफलातून षटकार. थांबले, चेंडूला येऊन दिला, बॅटचा फेस ओपन करत असताना कुठलाही फिल्डरला त्या ठिकाणी मुवमेंट करता आला नाही. पाऊस पाडायचा प्रयत्न करताय सातत्याने या वेळेला. आणि ब्युटिफुल शॉट निघाला तेव्हा वाटलं नव्हतं कारण त्याचा फास्ट फुटवर्क आहे खूप. यावेळेला बॅकफुटला थांबून चेंडूला उचलायचा प्रयत्न, अतिशय सुरेख टायमिंग, अप्रतिम पदलालित्य. या वेळेला मागे थांबून ऑन साईडला गॅप मध्ये खेळलेत. अजून एक चौकार आणि त्यामुळे नवीन रेकॉर्ड स्थापित झालाय. 97चा जुना रेकॉर्ड महादेव बॉयज तोडत असताना PSPL 2026 सीझन 1चा नवीन रेकॉर्ड 101 धावांचा 6 षटकामध्ये या ठिकाणी उभारलेला आहे. संघ आहे महादेव बॉयज. दिस इज अ बिग स्कोर. रोशन आणि जाधव दोघांनी आक्रमण करत असताना स्लॉगर्समध्ये उभेंनी अपेक्षा केली नव्हती की टॉस जिंकल्यानंतर एवढा मोठा स्कोर होईल. त्यांना कंट्रोल करायचा होता एक साधारणपणे 60-70 मध्ये. मात्र जवळजवळ 31 धावा जास्त गेलेत. 101 धावा झालेत. 102 धावांचं टार्गेट या ठिकाणी महादेव बॉयज रुद्र अवतार घेत असताना रॉयल स्टनर्सला या ठिकाणी देत आहेत. थँक्यू. हे तुम्ही बॅटिंग बॉलिंग अनालिसिस बघताय. कुठलाही गोलंदाजाला सोडलेलं नाही आहे. सगळ्यांना डबल फिगरमध्ये या ठिकाणी बघताय. 28, 20, 29, 28 कोणालाही सोडलेलं नाही. सगळ्या गोलंदाजाचा समाचार या ठिकाणी चंद्रबोसचा मैदानाचा. थोडंसं क्लाउडी क्लायमेट आहे. सूर्य कधी कधी ढगा आड जातोय आणि त्यामुळे प्रसन्न थोडासा वातावरण जसं काउंटी क्रिकेटमध्ये UK मध्ये बघायला मिळतं. प्ले कॉल केलंय. पहिला चेंडू बॅकफुटला थांबून माहिती आहे मोठी धावसंख्या आहे आणि पहिला चेंडूला बाहेर पाठवलंय बघायला मिळालं. यावेळेला बॅट अँड पॅचच्या मध्ये पुन्हा एकदा दावेदार बॉटम हँड दाखवतायत. व्हॉट अ शॉट युजिंग द क्रिकेट टेक्निक. या वेळेला अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर.
सज्ज होत आहेत क्रीज कॉर्नरहून खेळण्याचा प्रयत्न थांबून पुन्हा एकदा बघताय तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने फटके मिस्टर 360 सूर्यकुमार यादव स्टार पुन्हा एकदा तुम्ही बघताय कसं पोझिशनमध्ये येत आहेत रिवर्स करत असताना अश्विन यादव याचा चेंडू येऊन दिला चेंडूला आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने ऑन साईडला फक्त दिशा देत अश्विन यादव या वेळेला मात्र शफल झाले होते बीट होत आहेत विकेट किपर बीट होत आहेत फिल्डर बहीण शफल झाले संदीप पाटील स्टाईल खाली बसून खेळण्याचा अतिशय सुंदर शैली बॅकफुटला आले स्टँड अँड डिलिव्हर अतिशय सुंदर फटका अंजुम चोपडा यश जाधव चेंज ऑफ पेस होता तरी अटेम्प्ट केलाय खूप सुंदर पद्धतीने ग्रेट शॉट वन्स अगेन इट इज अ बिग सिक्स आणि या 50 धावा क्रॉस होत आहेत अभिनंदन या ठिकाणी रॉयल स्टर्नर्स यांचा खूप वेगाने धावा करत असताना पोस्ट क्रीडांगणावर क्रीज करून टाकण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड होत आहेत रिव्हर्स खेळायचा प्रयत्न थोडासा रिस्की शॉट असतो बट वॉट एंटरटेनिंग क्रीज कॉर्नर बॅकफुटला आले बचात्मक पद्धतीने खेळण्यासाठी मात्र ब्युटिफुल टायमिंग थांबले पुन्हा एकदा उचललंय त्याने ग्रेट बॅटिंग अटॅक ऑन द कॅप PSPL चे आयोजन ऑन साइडला स्लॉग हिट स्लॉग स्वीप बॉल पाठवलाय आता पुन्हा एक वेळ काऊ कॉर्नर रीजन मध्ये सीमा 2 धावांचं लक्ष सेफ नाही समोर मारलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे इस्रार बाद होतील 5 बॉल मध्ये 18 धावांची इम्पॅक्टफुल इनिंग समाप्त होते इस्रार यांच्यात ऑन साइडला उडवलाय बॉल हवेत टायमिंग चांगला आहे आणि बॉल प्रेक्षकांच्या हवाली फेकलाय नाना उजाळा देत फुल टॉस खरा बॉल लाइन से फटके तो फटेंगे फटके कालच IPL मध्ये आपण 500 धावा बनताना पाहिल्या ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग वरून बॉल चालला डीप फाईन लेग लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार आणि 102 धावांचा लक्ष्याचा पाठलाग यशस्वी करण्याचा पराक्रम केलाय रॉयल स्टर्नर या टीमने रॉयल काम केलंय स्टर्नर्सने आमिर दाफेदार इसरार दीपेन उबे मध्ये रॉयल स्टर्नर्स विन बाय 8 विकेट्स मॅग्निफिसंट बॅटिंग इथे मी उबेद खानचं मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी करतोय की शेवटचा विजय मिळवेपर्यंत ते मैदानावर थांब महादेव बॉयज सर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे मनीष पाटील त्या ठिकाणी तयार होत आहेत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येईल पुढच्या सामन्याचं टॉस सुद्धा आई धारावी माऊली आणि राहुल पाटील 11 टॉस झालेला आहे आई धारावी माऊलीने नाणेफेकीचं कौल जिंकून फिल्डिंग घेतली